वरळी मतदारसंघात ठाकरेची शिवसेना विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत लढत होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद देवरा रिंगणात आहेत। दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। दरम्यान शिंदेंचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। खोटी स्वप्न दाखवत आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना नाराज केलंय, तर आदित्य ठाकरे हे विकास कामांसमोर स्पीड ब्रेकर म्हणून उभे राहतात असा आरोप मिलिंद देवरा यांनी केलाय। वरळी विधानसभेची लढत ही सगळ्यांच्याच नजरी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। वरळीतनं आदित्य ठाकरे आणि शिवसेना शिंदेंकडून मिलिंद देवरा हे रिंगणात आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी मिलिंद देवरा जी आहेत। साहेब, सकाळपासूनच आज आपण लोकांच्या गाठीभेटी करत आहात। काय वाटतं नेमकं वरळीत जे दावे केले जात होते आदित्य ठाकरेंकडनं आणि ज्या काही लोक भेटतायत आणि प्रत्यक्ष काय सांगतायत? लोकांचं एकच म्हणणं आहे की 2019 मध्ये आदित्य ठाकरेजींनी लोकांना खोटी स्वप्न दाखवली आणि वरळीमध्ये उभाटाचा एक आमदार नाही, 3 आमदार आहे। एक MLA आहे, 2 MLC आहे, त्याचबरोबर 2 माजी महापौर आहे, अनेक नगरसेवक आहे, एक खासदार आहे। तरी त्यांनी काहीच केलं नाही। लादीकरणचं काम, टॉयलेटचं काम हे एक साधारण कार्यकर्ता, साधारण नगरसेवक, साधारण आमदार, साधारण खासदारचा काम असू शकतो। पण जेव्हा आदित्य ठाकरे सारखे ज्यांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते, आदित्यजी स्वतः महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, एन्व्हायरमेंट मंत्री होते, लोकांची एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा, आकांक्षा खूपच जास्त होते आणि म्हणून लोकांना मुंबईमध्ये, वरळीमध्ये, दक्षिण मुंबई, महाराष्ट्रामध्ये न्याय पाहिजे। आणि मी काल भाषणमध्ये सांगितलं आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आदित्य ठाकरेजींचं राजकारण हे दुर्दैवी आहे। हे स्पीड ब्रेकर राजकारण आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये स्पीड ब्रेकर, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना स्पीड ब्रेकर लावायचं। महालक्ष्मी रेसकोर्स, मुख्यमंत्री साहेबांचं विजन काय होतं की महालक्ष्मी रेसकोर्स त्यांना सामान्य मुंबईकरांसाठी, सामान्य दक्षिण मुंबईकरांसाठी, सामान्य वरळीकरांसाठी त्यांना ओपन करायचं होतं। एक वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क त्यांना बनवायचं आहे। महालक्ष्मी रेसकोर्स प्लस कोस्टल रोड म्हणजे 300 एकर जमीन, हार्ट ऑफ द सिटी सामान्य लोकांना आपल्याला द्यायचं आहे। त्याचा विरोध आदित्य ठाकरेजींनी केला। मुंबई मेट्रो यांचा विरोध कोणी केला? आदित्य ठाकरेजींनी केला। त्यानंतर 4 वर्षाचं डिले झालं, 14,000 कोटी रुपयांचा नुकसान झालं। तर हे स्पीड ब्रेकरचं राजकारण आज आपल्याला संपवायचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं काम विकासाचा महामार्ग, एक्सप्रेसवे, नो स्पीड लिमिट। या एकूणच आपण मतदारसंघात जर पाहिलं तर पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प हे रखडलेले आहेत। नागरिक त्या देखील त्रासाला कंटाळलेले आहेत की पुनर्विकास प्रकल्प येतात, विकासक येतो आणि त्यानंतर जो काही डिले होतो आणि त्यामुळे जो माणूस अक्षरशः त्या ठिकाणी राहत नाही, मुंबई सोडून बाहेर जातोय। या संदर्भात आपण लोकांना काय आश्वासित करणार आहात? बघा, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री साहेबांचा प्रतिनिधी आणि दूत म्हणून वरळीत आलो आहे। लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि थेट मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी येथे आलो आहे। आणि उभाटामध्ये मुख्यमंत्री होते, मंत्री, 3 आमदार, 1 खासदार, 2 महापौर, अनेक नगरसेवक, तरी सामान्य वरळीकरांना, खास करून वरळी कोळीवाडामध्ये राहणारे वरळी कोळी बांधव, जे मुंबईचा म्हणजे भूमिपुत्र आहे, मूळ रहिवासी आहे, ज्यांच्या खांद्यावर मुंबई उभारली आहे, त्यांचा एकच प्रश्न होता स्पॅन वायडनिंग, कोस्टल रोडचा स्पॅन वायडनिंगचा प्रश्न। जर कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं। तरी दुर्दैवी आहे की ज्या लोकांना करायचं होतं त्यांनी काहीच केलं नाही। BDD चाळीचा प्रश्न, भाडेकरू, सामान्य भाडेकरू, पोलीस कर्मचारी यांचा प्रश्न, सर्वांचा वेदना आणि स्वप्न काय आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। सर्वात मोठा प्रश्न घरचा प्रश्न। आणि मला काय फॉल्स प्रॉमिस नाही द्यायचं की मी हे करणार, ते करणार। कुठे रखडलेले असेल तर आपण बसून चर्चा करू। फॉर एक्झाम्पल आता प्रेमनगरचा एक प्रकल्प आहे। प्रेमनगर मोठ्या झोपडपट्टी आहे, पण प्रेमनगर कोर्टात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला सोल्युशन काढावे लागेल। पण प्रामाणिकपणे लोकांसाठी झटत राहणार एक आमदार, खासदार, एक मुख्यमंत्री
जर असेल तर लोकांची समस्या लवकरच लवकर दूर होईल. दुसरीकडे आपण पाहिलं की वरळीमध्ये मनसेकडनं संदीप देशपांडे हे देखील आहेत. काल ठाण्यात राज ठाकरेंची सभा झाली आणि त्यावेळी राज ठाकरेंनी अनेक टीका या शिवसेना पक्षावरती देखील केलेल्या आहेत. चिन्ह असं चोरलेलं आहे ते देखील म्हणतायत की ते चिन्ह हे बाळासाहेबांचं आहे. आता हे क्रेडिबिलिटी, काही लोकांचा क्रेडिबिलिटी काय आहे हे पब्लिकना ऑलरेडी माहिती आहे. आणि माझं म्हणणं आहे की फक्त वरळी किंवा मुंबईमध्ये नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी लढाई आहे, बाळासाहेबांचं विचारधारा पुढे नेण्यासाठी जी लढाई आहे, हे शिवसेना, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वर्सेस उभाटाच्या नेतृत्वाखाली UBT म्हणजे उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली उभाटा, ह्यांचा दोघांचा बीच आहे. इतर लोक काही पण म्हणेल, पण दिस इज अ बॅटल बिटवीन दीज टू पार्टीज. आणि जर आपल्याला बाळासाहेबांचा विचारधारा, बाळासाहेब नेहमी म्हणत होतं की मराठी माणसांना, मूळ रहिवाशी, भूमिपुत्र यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. CM साहेबांची काय इच्छा आहे की ज्या लोक मुंबईच्या बाहेर गेले, डोंबिवली, अंबरनाथ, ते मुंबईत परत व्हा, हेच त्यांची इच्छा आहे, हेच त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणून रखडलेल्या जे प्रकल्प आहे, जे प्रोजेक्ट्स आहे, जे गृहनिर्माणचा प्रश्न आहे, गृहनिर्माणवर आपण जर फोकस केलं तर मुंबई आणि मराठी माणसांचा घर वापसी होऊ शकतं. आता घाटकोपरचा रमाबाई नगरमध्ये जवळपास 20 किंवा 25 वर्षापासून प्रोजेक्ट रखडलेलं होतं. MMRDA आणि SRA ना एकत्र करून त्या विभागातील रहिवाशांना यश मिळालं. तर असंच आपल्याला एक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून आपल्याला ठरवावं लागेल की जर आपल्याला आपल्या म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आहे की आपल्याला काय करायचं आहे, लोकांना न्याय पोचवायचा आहे, तर हे शक्य आहे. बाकी इतर लोक काही पण म्हणेल ते काही प्रॉब्लेम नाही आहे. आज मराठी माणसांकडे आणि जे बाळासाहेबांचा विचारधारा मांडणारे लोक आहे, त्यांच्या समोर 2 चॉईस आहे. तुम्हाला काँग्रेस पक्षाला वोट द्यायचं आहे तर उभाटांना वोट द्या, तुम्हाला काँग्रेस पक्षाला वोट द्यायचं आहे तर मनसेना वोट द्या. तुम्हाला जर बाळासाहेबांचा विचारधारा मजबूत करायचा असेल तर शिवसेना आणि भाजपना. दुसरीकडे एक माझे शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. त्यामध्ये उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मुंबईत सभा होत आहे. रमेश चेन्नी त्याला आहेत, अनेक काँग्रेसचे वरिष्ठ नेते असणार आहेत. किती इम्पॅक्ट वाटतो राहुल गांधी मुंबईत आल्याने? काही फरक पडेल? बघा, मी एक गोष्टी सांगू इच्छितो की मी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना गेल्या 20 वर्षापासून मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. 20 वर्षापासून त्यांना सिद्धिविनायक मंदिर किंवा लालबागचा राजा जायचं नव्हतं, म्हणून मी त्यांना गिरगावातील केशवजी नाईक चाळीत बोलवले होते, जिथून टिळकांनी उत्सव सुरू केला होता. त्यांनी नेहमी नकारला. का नकारला? 20 वर्षापासून. म्हणून आता इलेक्शनचा वेळ आहे, तर ते येऊन म्हणजे प्रचार करण्यासाठी, लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी ते येतील. पण मराठी माणसांची भावना काय, चाळी झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू यांची भावना काय, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. शिंदे साहेबांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, इतर लोकांना काय माहीत नाही आहे. त्यांनी महायुती सरकारला हॅट्रिक मिळणारच याचा मला पूर्ण खात्री आहे. जसं हरियाणामध्ये भाजपला हॅट्रिक मिळालं आणि 2019मध्ये देखील महायुती सरकार सेकंड टर्म जिंकली होती. पण काही लोकांना काही मुख्यमंत्री पदाची कुर्सी न दिल्याने त्यांनी U-टर्न घेतलं. तर यू फॉर लोकांना माहिती. एक शेवटचा माझा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत हायराईजमधला या ठिकाणचा जो वोटर उतरला होता त्याकडे आपण आकर्षित लोकांना करताना पाहायला मिळत आहेत, याचा इम्पॅक्ट किती होणार आहे? कारण लोकसभामध्ये याच मतदारसंघातनं फार कमी लीड ही अरविंद सावंत यांना मिळाली होती. याचा फायदा आपण कसा करणार? लोकांमध्ये बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत एक फॉल्स नॅरेटिव्ह होता की संविधान चेंज होणार आहे. आज मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान एक साधारण चहावाला आहे. याचा अर्थ भारताचे संविधान मजबूत आहे. भारतात
लोकशाही मजबूत आहे. आज देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री एक सामान्य ऑटो रिक्षा चालक होते. याचा अर्थ भारताचे संविधान मजबूत आहे. तर हे फॉल्स नॅरेटिव्ह ह्या वेळेस आपल्याला बस्ट करायचं आहे, आपल्याला एक्सपोज करायचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या वेळेस मुंबईमध्ये राहणारे, महाराष्ट्रातील राहणारे सर्वसामान्य मतदार, खास करून महिला मतदार, ह्या लोकांना ज्यांनी फॉल्स नॅरेटिव्ह प्रचार केला होता लोकसभा इलेक्शनमध्ये, त्यांना नक्कीच धडा शिकवतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संविधानासंदर्भात चुकीची जी काही गोष्टी आहेत त्या पसरवल्याबद्दल यांना नक्कीच नागरिक धडा शिकवतील असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलेला आहे. आपलं व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.